नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके, अशोक खरातचे एकदम विश्वासू सहकारी, शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे अहिल्यानगर उत्तरचे अध्यक्ष, यांचा अपघाती की घातपाती मृत्यू झालेला आहे, यावर या क्षणाला चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे ठेवणीतले सगळे प्रकार काढायचे आणि एकमेकाला राजकीय दृष्ट्या ब्लॅकमेल करायचं. त्यातले अनेक प्रकार आता हळूहळू उघडकीला यायला लागलेले आहेत. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे डॉक्टर शेळके यांचा मृत्यू, अपघाती मृत्यू हे बघता येईल. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, ईडी कडून चौकशी चालू आहे, एसआयटी कडून चौकशी चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये जे प्रमुख साक्षीदार आहेत डॉक्टर शेळके यांच्यासारखे, त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न झालेला आहे. इतकंच नाही तर त्यांचा जीव घेण्यात आलेला आहे. अशा प्रकारची टीका सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते करत आहेत आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. अशोक खरात फाईल्स याच्यामधून कुणाकुणाचा बळी जाणार आहे हा भाग वेगळा. मुळात खरातचा बळी जाऊ शकतो. खरात स्वतः म्हटलेला आहे की माझं मरण आता आतमध्येच आहे. आता ही आलेली आहे बातमी. अशोक खरात काही प्रसार माध्यमांसमोर असं बोललेलं नाही, पण ती बातमी झिरपत झिरपत आलेली आहे बाहेर आणि त्याचं हे विधान बरंच काही बोलून जातं. राजकारणामध्ये आरोप किती करायचे याला काही सीमा ठरवून देण्यात आलेली नाही. परंतु ज्या पद्धतीने अशोक खराचे सगळे काळे कारनामे, काळी जादू, लिंगपिसाटपणा, आर्थिक घोटाळे, हवाला कांड जे बाहेर येते ते पाहिलं असता राजकीय आरोप हे झालेच पाहिजेत. आणि इतकं नुसतं होऊन उपयोग नाही, तर त्या जबाबदार माणसाला आरोपीच्या कठड्यात उभं केलं गेलं पाहिजेतच. तर त्या राजकीय आरोपांना अर्थ आहे. फक्त ब्लेम गेम करून चालणार नाही. त्यामुळे आता डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके यांचा जो मृत्यू झालेला आहे ते छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ एका उभ्या असलेल्या टँकरला त्यांनी धडक दिली आणि अतिशय भीषण असा अपघात झालेला. आता ही गाडी चालू असताना त्यांना कोणी हुलकावणी दिली का, ते गोंधळले गेले का, वगैरे वगैरे, ते सगळं चौकशी अंती समोर आहे. आता ही चौकशीचा अंत कधी होतो किंवा लॉजिकल एंडला कधी जाता येतं कोणत्या गोष्टीला, हे काही आपल्या हातात नाही. ते आहे व्यवस्थेच्या हातात. मग आता ज्या वेळेला डॉक्टर जितेंद्र शेळके सारखा माणूस 2009 मध्ये ज्या वेळेला श्री शिवनिका ट्रस्टची नाशिक धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली, त्यावेळेला उपाध्यक्ष म्हणून या व्यक्तीला घेण्यात आलं, अशोक खरात याच्याकडे. बाकीचे रुपाली चाकणकर, कल्पना खरात, ललित पोफळे, नंतर सुभाष गमे, अनेक नाव आहेत. आता सुभाष गमे आणि हे डॉक्टर शेळके जे मयत, त्यांनी गेल्या महिन्यामध्ये जसं या अशोक खरातला अटक झाली त्याच्यानंतर त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे गेले ते आणि आमच्या ट्रस्टचा ट्रस्टी म्हणून आमचा राजीनामा घ्या असं त्यांनी म्हटलं. आता तो स्वीकारला गेला की नाही हा भाग वेगळा, पण तो स्वीकारला गेला असेल किंवा नसेल गेला तरी शेळके यांची चौकशी होणार होती. ईडीने सगळ्या प्रकारचे 132 अकाउंट पासून तर अगदी मिरगावची जी 21 एकर जागा जी विकत घेतलेली आहे त्या ईशान्येश्वर मंदिरासाठी वगैरे, ते सगळं हे शोधून त्याचा शोध घेत असताना प्रमुख साक्षीदार म्हणून रुपाली चाकणकर, ज्या कंसामध्ये लिहायच्या, काय लिहायच्या, अध्यक्षा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असं त्या लिहायच्या, त्यांची चौकशी होणार. मग आता यांची हे शेळकींची चौकशी होणार होतीच. हॉटेल साई महाल
जो शिर्डीला अतिशय म्हणजे मोठं हॉटेल येत आहे, त्या हॉटेलचं जी लॉन आहे, टर्फ आहे, त्याच्यामध्ये अशोक खरात हा व्यावसायिक भागीदार आहे. म्हणजे शेळके आणि खरात यांचे व्यावसायिक संबंध, ट्रस्टचे संबंध, म्हणजे समाजसेवी वृत्ती कशी बघा. आता डॉक्टर शेळके हे आता हयात नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात बोलायचंय किंवा काहीतरी हे याला काही म्हणजे हे सभ्यतेला धरून जरी होणार नसतं, तरी आता तपासाचा एक भाग हो की शेळके हे मानसिक तणावामध्ये का आले होते. समजा त्यांचा घातपात झालेला नाही, त्यांचा अपघात झालेला आणि त्यांना तो जो उभा असलेला एका जागेवर जो उभा टँकर होता तो काही दिसला नाही आणि ते भीषण त्याचा अपघात झाला, त्याच्यात त्याचा मृत्यू झाला, पत्नी आणि मुलालाही मोठी झळ बसली. हे सगळं जे झालेलं आहे, तर ती ती जी वृत्ती त्यांची जी आहे, आता सद्भाव म्हणजे शिर्डीचे लाडके भूमिपुत्र म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा नगर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा वावर होता. जसं सुरुवातीला सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी जनकल्याण समिती असते, जी सेवा आधारित समिती असते, म्हणजे आपत्कालीन स्थितीमध्ये ती जाऊन काम करते स्थानिक स्तरावर. मग त्याप्रमाणे अनेक श्रीरामपूर तालुका असेल, शिर्डी राहता असेल, या ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा या डॉक्टर शेळकेंनी बजावलेली आहे. मग आता ते 2009 मध्ये जर त्यांना अजून एक जोड मिळाली की आता ह्या शिवनिका ट्रस्ट मार्फत आपल्याला समाजसेवा करायची, धर्मसेवा करायची, तर त्याच्यामध्ये ते आले आणि ते अडकले. मग ते अडकले, पण ह्या अशोक खरातचे सगळे जे कारनामे लक्षात घेतात, जसं आता ते ललित पोफळे जे सीए, त्यांच्या लक्षात आलं की आपलीच अशोक खरातनी फसवणूक केलेली आहे, हे खूप दिवसानंतर लक्षात आलं त्यांच्या. मग त्यांनी ते गुन्हा फिर्याद दाखल केली. परंतु त्यांची साक्ष महत्वाची आहे, ती का घेतली जात नाही असं सुषमा अंधारे वगैरे सगळेजण विचारतात. म्हणजे एकूण काय की हा सगळा जो काही व्यवहार झालेला आहे, ही जी काही काळी जादू झालेली आहे, हा लिंग पिसाटपणा जो समोर आलेला आहे, हा याचे साक्षीदार अशा प्रीतीने संपवले जाणार असतील, तर कळसूत्र्या भावल्या जे हलवतात ते राजकारणी अगदी व्यवस्थित निर्दोष सुटणार किंवा निर्दोष ते अडकणारच नाही, तर सुटण्याचा प्रश्नच नाही. मग हा राजकीय आरोप होता. एवढे सीडीआर कॉल त्या अंजली दमानी यांनी काढले, यांचे इतके झाले, त्यांचे तितके झालेले. मग मग आता मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे अतिशय तत्पर असं जे काही गृह खातं आहे, एसआयटी मार्फत जी चौकशी केली जाते, त्या गृह खात्याला काय झालेलं आहे की सीडीआर त्यांना काही मिळाले नाही. सीडीआर मिळाले कुणाला? कॉल डिटेल्स रिपोर्ट कुणाला मिळाले? म्हणजे 2000च्या वर कॉल डिटेल्स रिपोर्ट कुणाला मिळाले? ते गृह खात्याच्या किंवा त्या शासन नियुक्त सॉफ्टवेअर इंजिनियरला मिळालेले नाही. जसं एसआयटीच्या तेजस्वी सातपुते यांनी सांगितलं. काय सांगितलं होतं त्यांनी? आमची 4 माणसं जे आहेत ना, ते सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत. म्हणजे जसं त्यांनी ते काम असाइन केलेलं कसं सांगितलं, त्याप्रमाणे सीडीआरचं कुणी करायचं, मोबाईलचं कुणी करायचं आहे क्लोनिंग, हे अजून वेळ लागणार आहे. असं त्याच्यामध्ये काय नेमकं बोलणं झालं, खूप भीषण अशी गोष्ट आहे. आणि अगदी राज ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे हे ठेवणीतलं हे सगळं माहिती होतं. या सगळ्या फाईलचा शब्द न शब्द, कागद ना कागद, लिहिलेली प्रत्येक प्रत्येक ओळ ज्यांना पाठ आहे आणि कुणाची त्याच्यामध्ये नावे आहेत, काय आहेत, याचे सगळे बिंदू ज्यांना माहिती आहेत, त्यांच्या हातात या खरात फाईलचं भवितव्य आहे. आणि मग ते भवितव्य कितपत बाहेर येत आहे की नाही येत, त्या दृष्टीने हे सगळे जे ना जीवानिशी असे गेम होणार आहेत. आणि खराचा एन्काउंटर झाला, खराची त्या एप्स्टीन न्यूयॉर्कमध्ये जसा गेला
अगदी क्षणभरासाठी सीसीटीव्ही फुटेज तिथले सीसीटीव्ही कॅमेरे तिथले बंद झाले, एप्स्टीनचा मृत्यू झाला. तसा जर खराबचा झाला तर काही आश्चर्य वाटायला नको. अशा प्रकारची भीषण परिस्थिती आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.